पुढची महत्वाची बातमी आपण पाहूया। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावर आग लागली। सकाळी 8 वाजता ही आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। महत्वाची बातमी आपण पाहतोय। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावर आग लागली तर सकाळी 8 वाजता ही आग लागली होती। ठाणे महानगरपालिकेमधील आग प्रकरण आग नैसर्गिकरित्या लागली की लावली, स्वप्नील महिंद्रकर यांनी आता या दुर्घटनेच्या संदर्भात सवाल उपस्थित केले। सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महिंद्रकर यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात आली। टीडीआर घोटाळा संदर्भातील फाईल्स याच विभागामध्ये होत्या असं स्वप्नील महिंद्रकर यांनी म्हटलं। त्यामुळे संस्थेचा धूर अधिक गडद असल्याचा दावा देखील आता स्वप्नील महिंद्रकर यांनी केलेला आहे। हे प्रकरण एवढं गाजत असताना शहर विकास विभागाच्या स्टोर रूम आपण बोलू शकतो, कारण तिथे बहुतेक फाईल ठेवतात असं जाणवत आहे, तर त्याच रूमला कशी काय आग लागली? तर ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे, कारण आज शहर विकास विभागामध्ये सगळ्यात मोठे भ्रष्टाचार हे ठाणेच्या शहर विकास विभागामध्ये होत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाच्या प्रकल्पाला टीडीआर देण्याचं कामही हेच शहर विकास विभाग करत आहे। म्हणून आज जे 2800 कोटीचं टीडीआर प्रकरण जे ठाणे शहरात गाजतंय, त्या मागेच या आग लागण्यामागे आणि त्या टीडीआर प्रकरणाचं कुठे ना कुठे जुळत आहे का हे बघणं महत्त्वाचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।